नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की काव्याने जीवाला टेरेसवरती भेटायला बोलवलेलं आहे आणि जेव्हा ते दोघं जण टेरेसवरती गेलेले आहेत तेव्हा नंदिनी पाठीमागून येणार आहे आणि नंदिनीच्या समोर आता काव्य आणि जीवा यांचं नातं जे आहे ते सत्य येईल का ते आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्यासोबतच व्हिडिओला लाईक करा। तर इकडे आता सर्वांच्या समोर नंदिनी काव्याची समजूत घालत असते। नंदिनी काव्याला म्हणत असते की काव्या, काय बोलतेस तू हे? अगं पण डिवोर्स हे काय, हा काय पर्याय का? पुन्हा हा शब्द नको उच्चारूस तू, कारण तुला माहिती आहे ना, अगं विचार कर ना, आपल्या या निर्णयामुळे देशमुखांच्या इब्रतीला काळं फासलं जाईल। आपल्या या निर्णयामुळे काय होईल याचा विचार करतेस का तू काव्या? असं म्हणत नंदिनी ही काव्याला समजवत असते। परंतु काव्याचं एकच म्हणणं असतं, तुला नाही समजत आहे ताई, तू काय बोलतेस ते तुला लक्षात येत नाहीये, हा एकच पर्याय आहे। मला सांग, मन मारून जगण्यापेक्षा हे अशा पद्धतीनं जगणं काही कामाचं नाही। हे सगळं बोललं जात असतं आणि तेव्हा मात्र तिथे पार्थ, जीवा सगळेजण असतात। तेव्हा नंदिनी म्हणत असते की तुला माहिती आहे का, त्या दिवशी भर मंडपामध्ये काय झालं? तुम्हाला दोघांना लग्न करायला लागलं आणि त्यानंतर माझ्यावर जी वेळ आलेली होती त्याबद्दल तुला काहीच माहीत नाही आहे। पण तिथे जीवा माझ्या डोक्यावर हात ठेवून उभा राहिला, जीवा माझ्या पाठीशी तिथे खंबीरपणे उभा राहिला। मला सांग, जी व्यक्ती माझं लग्न होण्याआधी माझ्यावर एवढा विश्वास दाखवत आहे, माझ्याशी एवढं ते माझ्या विश्वासावर त्याचबरोबर माझी काळजी घेत असेल, त्या व्यक्तीला मी कसा डिवोर्स देऊ ते सांग ना तू मला। विचार कर, त्या दिवशी त्या मंडपामध्ये जर जीवाने माझ्याशी लग्नाला होकार दिला नसता तर काय झालं असतं? आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जीवाने स्वतःहून या लग्नाला होकार दिलेला होता, त्याने स्वतःहून हे नातं स्वीकारलेलं होतं। हे सगळं नंदिनी काव्याला सांगत असते। पण या सगळ्यामुळं काव्या ही आतल्या आत तुटत चाललेली असते। तिला माहिती असतं काय झालेलं आहे, पण तिचं मन स्वीकारायला तयार नसतं, कारण तिचं असलेलं जीवावरचं प्रेम। कारण तिला फक्त एकच माहिती असतं की हे सगळं काय झालंय, कारण काहीही झालं तरीही जीवाचं माझ्यावर प्रेम आहे। जीवा तिला सांगत होता, काढ हे मंगळसूत्र, आपण सगळ्यांना जाऊन सांगूया। पण तेव्हा मात्र काव्याला आईबाबांची काळजी वाटत होती, कारण तिला आईने सांगितलेलं होतं, जर हे मंगळसूत्र गळ्यातनं काढलंस तर आमच्या दोघांचं मेलेलं तोंड पाहशील। तेव्हा ते तिला आठवत होतं आणि आता इथं रोज ती मरत आहे, कारण तिच्यासमोर जीवा आहे, जीवाचं आणि नंदिनीचं लग्न झालेलं आहे, या गोष्टीचा तिला त्रास होत आहे। ती म्हणत असते, ताई तुला कळतंय का, तुझं प्रेम नाही आहे जीवावर आणि जीवाचंही प्रेम नाही आहे तुझ्यावरती, जीवाचं प्रेम तर, असं ती बोलते आणि काही क्षण थांबते, कारण तिला सांगायचं असतं की जीवाचं प्रेम माझ्यावरती आहे। परंतु ती शांत होते। नंदिनी म्हणते, काव्या बास झालं, खूप झालं आहे तुझं हे चिडचिडेपणे वागणं, घरात सगळ्या तमाशा उभे करणं, अजिबात इथून पुढे हे चालणार नाही। काहीही झालं तरीही एक गोष्ट लक्षात ठेव की आता तुला शांतपणे गोष्टी घ्याव्याच लागणार आहेत आणि काहीही झालं तरीही या सर्वातून मार्ग काढावा लागणार आहे। तुझा जो हट्टीपणा आहे हा थांबला पाहिजे। हे सगळं आता इकडे काव्याला ती सांगत असते, पण काव्याचा अगस्ताळीपणा काही थांबत नसतो आणि काव्या मात्र बोलतच असते। परंतु इकडे काव्याला ती समजवण्याचा प्रयत्न करत असते, काव्या बास। आणि आणखी एक गोष्ट, जीवाने माझ्याशी लग्नाला होकार दिला होता, बरोबर आहे, भर मांडवामध्ये जीवा माझ्याशी लग्नाला तयार झाला होता। मग आत्ता मी एक गोष्ट सांगत आहे, जर जीवाने मला डिवोर्स मागितला तर त्या क्षणी मी त्याला डिवोर्स देईल, असं नंदिनी काव्याला सांगत असते। म्हणजे नंदिनीचं असं म्हणणं आहे की त्याने माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे, तर मी आता त्याचा विश्वास कसा तोडू? म्हणून नंदिनी म्हणत असते, जर त्याने मला सांगितलं की मला डिवोर्स हवा आहे तर मी त्या क्षणी डिवोर्स द्यायला तयार आहे, या भाषेत नंदिनीने सांगितलेलं असतं। आणि इकडे जीवा त्याचबरोबर काव्या सगळेजण पाहत असतात। जीवाला पण भारी वाटत असतं, कारण नंदिनीचा त्याच्यावरती असलेला विश्वास, कारण त्याला कुठंतरी वाईटही वाटत आहे, पण त्याने काव्याकडे ऑप्शन दिला होता, काव्याने तो स्वीकारला नव्हता। नंदिनी म्हणत असते की बास झालं काव्या, खूप झालेलं आहे आणि हे सगळं अति होतंय, आता यापुढं या विषयावरती चर्चा नको आहे। आणि आत्ता पहिली गोष्ट म्हणजे मी याआधी नंदिनी होते, पण आता मी नंदिनी जीवा देशमुख आहे आणि त्याचबरोबर ते नातं मला स्वीकारायचं आहे। मी जीवाची बायको आहे, त्याने माझा बायको म्हणून स्वीकार केलेला आहे, तू समजून घे आता, कारण काही झालं तरी ह्या गोष्टी बदलू शकत नाहीत, असं नंदिनीचं सांगणं असतं। आणि नंदिनी स्पष्टपणे या गोष्टी सांगत असते। नंदिनीला म्हणायचं असतं की काही झालं तरीही मी आता जीवाची बायको आहे
आणि जीवा माझा नवरा आहे, तर आमच्या दोघांचं जे नातं आहे ते वेगळं आहे हे ती सांगत असते. मान्य आहे मला, जीवाने त्यावेळेस माझ्याशी लग्नाला होकार दिला म्हणून हे लग्न झालेलं आहे. तर इथे काव्या मात्र तिला म्हणत असते, पण प्रेमाचं काय? तेव्हा नंदिनी सांगते की होईल ना, लग्नानंतर होईल प्रेम. हे नंदिनीचं असतं, कारण याआधीही तिनं तेच म्हणालेली होती. पार्थवरही तिचं प्रेम नव्हतं, परंतु त्यावेळेसही ते दोघंजण म्हणायचे की लग्नानंतर होईलच प्रेम. आणि आत्ताही नंदिनीचं तेच म्हणणं आहे की होईल, लग्नानंतर होईल प्रेम, कारण आता होईल आमच्यामध्ये प्रेम, असं नंदिनी सांगत आहे. आणि सगळेजण मात्र पाहतच राहिलेले आहेत. सगळ्यांना धक्का बसलेला आहे. नंदिनी इकडे काव्याला समजवत आहे. काव्याला मात्र कोणत्याच गोष्टी समजून घ्यायच्या नसतात. काव्याला फक्त एवढंच पडलेलं आहे की माझं प्रेम, माझं प्रेम. आणि या काव्याच्या वागण्यामुळं तिथं उभी असलेली रम्या, त्यासोबतच तिथे वसुंधरा यांची मात्र वाट लागलेली आहे. आणि इकडे नंदिनीने दाखवून दिलेलं आहे की ती काय करू शकते. आणि नंदिनी भयानक अशी चिडलेली असते आणि काव्याला म्हणत असते की बाद झालं, यानंतर या घरामध्ये पुन्हा घटस्फोट हा शब्द काढायचा नाही. आणि हा चहा घे असं म्हणत ती चहाचा कप तिच्याकडे देत असते. काव्याच्या मात्र पायाखालची जमीन सरकलेली असते. तिला काही सुधरतच नसतं, कारण नंदिनीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की पुन्हा डिवोर्स या शब्दाचा उच्चार करायचा नाही, कारण त्या दोन्ही भावांनी जो त्याग केलेला आहे ना तो खूप मोठा आहे. त्यामुळं आपली, त्याचबरोबर आपल्या घरातल्यांची, पाहुण्या रावळ्याची इज्जत वाचलेली आहे, त्याचा विचार तू करू शकत नाही काव्या, कारण तो विचार करायला शिक, जबाबदारी घ्यायला शिक, असं म्हणत नंदिनी ही काव्याला बोलत असते. नंदिनीला काव्या म्हणत असते की बाद झालं. त्यावेळेस काव्या नंदिनीच्या जवळ तिथे आलेली असते, ती म्हणजे मानिनी आणि विक्रम तिथं आलेले असतात. आणि ते नंदिनीच्या खांद्यावर हात ठेवत असतात आणि नंदिनीच्या पाठीशी उभे राहत असतात. त्यांचं असं म्हणणं असतं की आज नंदिनीने दाखवून दिलेलं आहे की आमची निवड चुकलेली नाही, हिरा आहे ती हिरा, असं मानिनी मनातल्या मनात बोलत असते. कारण नंदिनी किती जपत आहे या घराच्या इब्रतीसाठी. तिनेही हे लग्न नाईलाजास्तव केलेलं आहे, तरीही तिने जराही अगस्ताळीपणा केलेला नाही किंवा चिडचिड केलेली नाही. पण त्या उलट काव्या मात्र फक्त घरात आल्यापासून आरडाओरडा हेच सगळं तिचं सुरू आहे. नंदिनी पण किती या घराचा, तिच्या आईवडिलांचा, सासू सासऱ्यांचा मान जपण्यासाठी हे सगळं करत आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं असतं. त्याचवेळी काव्याच्या समोर आता नंदिनीने कप दिलेला आहे आणि चहा घे म्हणून सांगितलेलं आहे. पण काव्या मात्र तो चहाचा कप झिडकारते आणि तिथून निघून जाते. तेव्हा नंदिनी काव्याला बोलत असते की काव्या थांब, काव्या थांब. पण काव्या मात्र ऐकत नाही. आणि हे लांबून जीवा पाहतो आणि जीवा त्या क्षणी समोर येतो, कारण हा त्याच्या बायकोचा अपमान असतो, हा नंदिनीचा अपमान असतो. नंदिनीलाही त्रास होत आहे, तरीही नंदिनी या घरासाठी जे काय करत आहे ते खरंच खूप मोठं आहे हेही जीवाला माहिती आहे. म्हणूनच नंदिनीचा हातातला तो कप त्याने घेतलेला आहे आणि स्वतः चहा घ्यायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे नंदिनीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं आहे हे जीवाने दाखवून दिलेलं आहे. काव्या मात्र रागाने तंतनत तशीच निघून जाते. आणि इकडे नंदिनी तिला समजवण्याचा प्रयत्न करत असते, पण काव्याला मात्र समजूनच घ्यायचं नसतं, कारण काव्याची पण एक बाजू आहे, काव्याचंही एक मत आहे, कारण तिने जीवावरती प्रेम केलं होतं. आणि आज तिचा जीवा, तिचं प्रेम हे तिच्यासमोर दुसऱ्या कोणाकडे तरी आहे, ह्या गोष्टी तिला सहनच होत नाहीत. कारण याआधी जेव्हा जेव्हा जीवा आणि काव्या यांच्यामध्ये बोलणं व्हायचं, जर आपलं लग्न झालं नाही तर, त्यावेळेस मात्र या दोघांनाही खूपच काळजी वाटायची. आणि आता ते दोघंही खूपच तिथे ॲग्रेसिव्ह व्हायचे. पण आता खरंच घडलेलं असतं आणि इतकं विचित्र घडलेलं असतं की एकमेकांच्या भावाशी, बहिणीशी लग्न झालेलं आहे, त्यामुळे त्यांची जास्त चिडचिड होत असते. जीवाने मात्र इथे सगळ्यांच्या समोर येऊन नंदिनीला मान दिलेला असतो, तिचा काव्याने अपमान केलेला असतो, पण त्या क्षणी त्याने नंदिनीचं मन राखलेलं असतं आणि नंदिनीच्या हातातला तो कप स्वतःच्या हातात घेतलेला असतो आणि नंदिनीला त्याने मान दिलेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की तो काव्याकडे रागाने पाहत असतो. काव्या पण त्याच्याकडे पाहत असते, कारण त्याला माहिती असतं की काव्या ही अशी नाही आहे. मग हे सगळं काय आहे हा प्रश्न मात्र पडलेला असतो. आणि काव्या मात्र जीवाकडे पाहते आणि पार्थ मात्र शांतपणे तिथं उभा असतो. पार्थला कळतच नसतं, कारण नंदिनीने तर स्पष्टपणे सांगितलंय की पार्थबद्दल तिच्या मनात काहीही नाही. कारण पार्थने जेव्हा तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं तेव्हाच हे सगळं माझ्यासाठी संपलेलं आहे. पार्थ हे माझ्यासाठी फक्त या घरातली एक व्यक्ती आहेत, असं नंदिनीने स्पष्ट केलेलं असतं. आणि तेव्हा मात्र आता इथे कोणताच पर्याय राहत नाही. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र आता इथे सगळ्या गोष्टी अशा विचित्र पद्धतीनं समोर आलेल्या असतात.
त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की या सगळ्यातून मार्ग काढणं खूप अवघड जात असतं. परंतु या सगळ्यातून मार्ग काढतच आता नंदिनी आणि काव्या या दोघींना पुढं जायचं असतं. इकडे मानिनी आणि विक्रमला मात्र खूप अभिमान वाटत असतो, कारण नंदिनी किती हे नातं टिकवण्यासाठी प्रयत्न करत आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं असतं. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की काव्याची मात्र चिडचिड सुरू झालेली असते आणि काव्या मात्र तिथून निघून जाते, कारण तिला ही गोष्ट आवडतच नाही की जीवाने येऊन तो कप घेतलेला आहे आणि चहा पिलेला आहे. ही गोष्ट काही तिला पटत नसते. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की रम्या आणि वसुंधरा तर यांच्या कळण्यापलीकडे गोष्टी गेलेल्या असतात. त्यांना तर कळतच नाही आहे की आता कोणता प्लॅन करायचा आणि काय करायचं आहे, कारण या दोघींचंच एवढं चाललेलं असतं. इकडे शारदा ही देवीच्या समोर दिवा लावत असते, प्रार्थना करत असते. माझ्या नंदिनीने सगळं स्वीकारलेलं आहे. माझ्या मुलींच्या आयुष्यात जे दुःख आलेलं आहे ते दूर करण्यासाठी प्लीज काहीतरी कर देवा, असं म्हणत हे सगळं चाललेलं असतं. परंतु इकडे मात्र जेव्हा गोष्टी विचित्र पद्धतीनं घडलेल्या असतात तेव्हा देवीच्या समोरचं जे ताट आहे ते खाली पडतं. आरतीचं ताट खाली पडतं, कुंकू आरती सगळं खाली सांडलेलं असतं आणि शारदाचं टेन्शन वाढलेलं असतं, कारण शारदाला खूप काळजी वाटायला लागलेली असते. कारण माझ्या मुलींच्या आयुष्यात नक्की काय होणार आहे हा प्रश्न तिला पडलेला असतो आणि ती अक्षरशः रडायला लागलेली असते. तिला कळत नसतं की आता काय करू, कारण काय झालं असेल, मी तर माझ्या मुलींसाठी प्रार्थना केलेली आहे तिथं काय झालं असेल हा प्रश्न तिला पडलेला असतो आणि त्यासोबतच ती आता विचार करायला लागलेली असते. जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा धावतच तिथे येते ती म्हणजे आरुषी. आरुषी म्हणते, आई काय झालं? तेव्हा आई म्हणते, बघितलंस ना, अगं पूजा करत होते आणि माझ्या हातनं धक्का लागून ताट सांडलेला आहे. तेव्हा शारदा मात्र देवाकडे पुन्हा प्रार्थना करते, माझ्या लेकींना सुखात ठेव, जे काय झालेलं आहे तिथे लढण्याचं त्यांना बळ दे. माझी नंदिनी समजून घेते सगळं, परंतु माझ्या काव्याला हे सगळं समजून घ्यायला बळ दे, असं ती ते बोलत असते. ती म्हणजे शारदा देवाकडे ती प्रार्थना करत असते. आणि त्याचसोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की काव्या ही वरती रूममध्ये गेलेली असते आणि तिची चिडचिड ही वाढत चाललेली असते. तिने रूममध्ये जाऊन दरवाजा बंद केलेला असतो आणि तिला आठवत असतं की नंदिनी म्हणालेली असते की मी आत्ता नंदिनी का जीवा देशमुख आहे, जीवा माझा नवरा आहे. इतक्या दिवस गोष्टी वेगळ्या होत्या, पण आता गोष्टी वेगळ्या आहेत एवढं लक्षात ठेव, हे सगळं ती बोललेली असते आणि हे सगळं तिला आठवत असतं. बाहेरून आता नंदिनी आलेली असते, काव्या दरवाजा उघड, काव्या दरवाजा उघड. पण काव्याची इतकी चिडचिड होत असते की तिला ते सहनच झालेलं नसतं की माझ्या जीवाला कोणीतरी स्वतःचं म्हणतंय असं ती म्हणत असते. आणि त्यासोबतच तिथे नंदिनी आलेली असते आणि त्या गोष्टीचा तिला जास्तच राग येतो. तिला कळतच नाही आहे, ती डायरेक्ट बोलायला सुरुवात करते. नंदिनी म्हणते की काव्या दरवाजा उघड, काव्या तुला माहिती आहे ना मला तुझी काळजी वाटते, दरवाजा उघड, असं नको करू, हे ती सांगत असते. पण काव्या म्हणत असते की जा ताई, तू मला कुणाशीही बोलायचं नाही आहे. तेव्हा नंदिनी म्हणत असते की काव्या असं नको करू, ऐक तरी मी काय म्हणते ते, असं म्हणत ती बोलत आहे. परंतु काव्याला मात्र अजिबात ऐकून घ्यायचं नसतं. काव्या म्हणत असते की नाही, आत्ताच्या आत्ता जा ताई, तू मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही, असं म्हणत तिने जायला सांगितलेलं असतं. परंतु इकडे नंदिनी समजवण्याचा प्रयत्न करत असते. नंदिनी म्हणत असते की प्लीज ऐक माझं, प्लीज ऐक. पण काव्याला मात्र अजिबात ऐकायचं नसतं. काव्या म्हणत असते की जा. नंदिनी म्हणते की अगं काव्या, या सगळ्यातून आपण मार्ग काढूया. पुन्हा काव्या म्हणायला सुरुवात करते की मी तुला सांगितलेलं ना, एकच मार्ग आहे या सगळ्यातून, मग का ऐकत नाही आहेस तू? मी तुला सांगितलं ना डिवोर्स घ्यायचा, मग तू का तयार होत नाही आहे? तू तर अट्टाला भेटलेस ना. इतर वेळी तर तुला सगळं माझ्या मनातलं कळायचं, पण आता नाही कळत. मी माझा फोनवरचा आवाज ऐकला तरी तुला कळायचं माझ्या मनात काय चालू आहे. आणि आता मी किती वेळा तुला सांगण्याचा प्रयत्न करते, पण तुला माझ्या गोष्टी कळतच नाही आहेत, असं काव्या तिला बोलत असते. शेवटी नंदिनी म्हणते, अगं दरवाजा उघड, दरवाजा उघड. मग काव्या दरवाजा उघडते. तिची चिडचिड वाढतच चाललेली असते. मग काव्या तिला म्हणत असते की ताई, मला अजिबात हे तुझं पटलेलं नाही. आज ना तू माझी ताई आहे ना, याच गोष्टीचा मला प्रॉब्लेम आहे, असं म्हणत काव्याने तर नंदिनीवरती हात उचललेला असतो. तेव्हा मात्र नंदिनी म्हणते, काय करतेस तू? याच्या आधी तर तुला माझा अभिमान वाटायचा, मी तुझी ताई आहे या गोष्टीचा तुला अभिमान वाटायचा, आणि आज सगळं हे काय होतंय, असं नंदिनी तिला बोलत असते. आणि तेव्हा मात्र काव्या म्हणत असते की बाद झालं, आत्तापर्यंत खूप वेळा ऐकून घेतलेलं आहे, पण आता नाही ऐकून घेणार, आता मला नाही सहन होत, असं म्हणत काव्या बोलत असते. काव्याच्या मनात जो राग असतो तो राग बाहेर पडत असतो. काव्याचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही मला ही गोष्ट अजिबात पटलेली नाही, कारण मी तुला सांगितलेलं होतं
मी तुझ्याशी बोललेले होते, पण तुला माझं ऐकायचंच नाही आहे. इतर वेळी तर तुला माझ्या सगळ्या गोष्टी कळायच्या, पण आता मात्र तुला माझं काहीच कळत नाही आहे. इतर वेळी तर न सांगताही सगळं मला माझं कळलेलं असायचं, कारण तुझ्या जागी जर दुसरं कोण असतं ना तर मी तेव्हाच त्याला दाखवलं असतं. असं म्हणत काव्या चिडलेली असते. नंदिनीला जायला सांगते. नंदिनी म्हणत असते की अगं काव्या, तू जर नाही खाल्लं तर मी पण नाही खाणार. तरीही काव्याने नंदिनीच्या तोंडावरती दरवाजा बंद केलेला असतो आणि इकडे आता ती जीवाला फोन लावत असते. जीवाच्या मोबाईलवरती काव्याचा नंबर हा कविराज म्हणून आलेला असतो. जीवा तो फोन कट करतो. पुन्हा एकदा काव्या फोन लावते. काव्या खूप हतबल झालेली असते, खूप पॅनिक झालेली असते. तिला जीवालाच भेटायचं असतं. शेवटी जीवा फोन उचलतो आणि रागाने म्हणतो, काय आहे, काय बोलायचं आहे तुला माझ्याशी, असं म्हणत तो चिडचिड करू लागलेला असतो. तेव्हा काव्या म्हणते की फक्त 5 मिनटं मला भेटायचं आहे, मला प्लीज भेट तू. तेव्हा जीवा म्हणतो की नाही. तेव्हा काव्या म्हणत असते की प्लीज 5 मिनटं भेट माझ्याशी, फक्त 5 मिनटं. तेव्हा जीवा तिला सांगतो की टेरेसमध्ये ये. आता जीवाने तिला सांगितलेलं आहे आणि जीवा आणि काव्या दोघंही आता टेरेसवर भेटायला गेलेले असतात, कारण त्यांना दोघांना बोलायचं आहे. आता काव्या काय बोलणार आहे हा मोठा प्रश्न जीवाच्या समोर असतो, पण जीवा त्याच्या निर्णयावर ठाम असतो, कारण मंगळसूत्र घातल्यानंतर त्याने तिला सांगितलेलं असतं की माघार घे, पण काव्याने ऐकलेलं नसतं आणि त्यामुळंच जीवा पूर्णपणे अगदी हादरलेला असतो. कारण तेव्हाच तो म्हणत होता की आपण सगळ्यांना जाऊन सांगूया. त्या क्षणी जर सगळ्यांना सांगितलं असतं तर गोष्टी बदलू शकल्या असत्या, पण इकडे काव्याला तेव्हा मात्र माघार घ्यायची होती. तेव्हा तिच्या आईबाबांची काळजी वाटत होती, कारण तिथे गावाकडे घडणार नव्हतं ते तिला वाटतं की इथं घडू शकतं आहे आणि आता इथे आपण डिवोर्स घेऊया आणि वेगळं होऊया असं तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि त्याचबरोबर तिने जीवाला आता टेरेसवर भेटायला बोलवते. त्याचबरोबर जीवाला म्हणत असते की आत्ताच्या आत्ता टेरेसवर ये, मला तुझ्याशी बोलायचं आहे, म्हणून तिने जीवाला बोलवलेलं असतं. परंतु जीवा पण आता हे सगळं जेव्हा करत असतो त्याचबरोबर जीवाच्याही डोक्यात विचार सुरू झालेले असतात. जीवाचंही म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आता या सर्व गोष्टी आपल्याला निस्तराव्या लागणार आहेत. इकडे वसुंधरा ही रम्याकडे आलेली असते आणि ती रम्याला म्हणत असते की काहीही झालं तरीही त्या नंदिनीने त्या काव्याची समजूत घालण्याआधी तुला काय करायचं लक्षात आहे ना. म्हणजे रम्याला काही गोष्टी कळत नसतात, पण वसुंधरा मात्र तिला शहाण्य करत असते. म्हणजे त्यांचा असा प्लॅन आहे की नंदिनी आणि काव्या या दोघींना कधीच एकत्र येऊ द्यायचं नाही. त्यांच्यामध्ये फक्त आणि फक्त भांडणं लावायची आहेत, तरच ती नंदिनी दुःखात राहू शकते. कारण आपल्याला फक्त ठिणगी टाकायचं काम करायचं आहे, बाकी फटाके कसे फोडायचे किंवा आग कशी लावायची ती काव्या लावत आहे, त्यामध्ये आपण पडायची गरज नाही. हे सगळं बोलणं चालू असतं. त्याचबरोबर इकडे काव्या आता टेरेसवर आलेली असते. ती जीवाला म्हणत असते की आता तरी काहीतरी करूया ना. जीवा म्हणत असतो काय करणार आहेस, आता सगळं संपलं आहे. तेव्हा काव्या म्हणत असते की आता काहीतरी करू शकतो आपण. आता तू डिवोर्स दे नंदिनी ताईला, मी पार्थला डिवोर्स देते आणि मग आता नंदिनी ताईने सांगितलं आहे ना तू डिवोर्स दिला तर ती डिवोर्स घ्यायला तयार आहे, मग तू दे ना तिला डिवोर्स. तेव्हा जीवा म्हणतो की बस आता सगळं संपलेलं आहे. तेव्हा काव्या म्हणत असते की नाही, काही संपलेलं नाही, पण जीवाने मात्र स्वीकारलेलं असतं की आता संपलेलं आहे, आता माघार नाही. त्यामुळं जीवा काव्याला सांगत असतो आणि त्या क्षणी नंदिनी तिकडून आलेली असते आणि नंदिनी ह्या दोघांना एकत्र पाहते. आता नंदिनीने काव्या आणि जीवा या दोघांचं बोलणं ऐकलं असेल का, हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.